पाहिजे का नाही? अरे महाराज, गुड इव्हनिंग महाराज. उठायला मारील असं काय पुकार बिकार असं मुद्रा बिद्रा काही होतं की नाही? अच्छा महाराज, तुम्हाला मू जरा पाहिजे. अच्छा मू जरा वा वा सुंदर सुंदर सुंदर. बरं मी काय म्हणतो, या बाईची साथ संगत करणारा माणूस ढोलकीवाला आज गैरहजर आहे. ढोल क्या? हो. तर तुम्हाला थोडी ढोलकी वाजवता येईल का? जमेल का? घ्या थोडं आदरात घ्या महाराज. या तुम्हाला तिथे लिहून सोडतो. या महाराज माझा ढोल घे. होय हा घ्या भाला. तुमच्या ठेवा तिकडे. अरे मी राजा आहे. बाजाराचं काम मलाच करायचं. स्वजळ निथळ निर्मळ सुंदर परफॉर्मन्स झालेले बाईचा. वा वा वा. बाई या समोर अशा मला एक सांगा, इंस्टाग्रामवर आहे ना. बुक फेसला आहे ना? आहे आहे यू बुटला आहे ना? आहे. ट्विटर सगळीकडे आहे. मी काय म्हणतो, यापैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कशावर राहतात? मला आयडी द्या बरं पटकन. घ्या ना. घ्या. सांगा. तगदीन 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 टिंग 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 टिंग. मी काय म्हणतो, हा. बाईची जरा भाषा मला कळलं हा. काय आयडी. असं काम आपण नसतो करत. अरे आपण काय स्त्रीलंपट वाटलो काय? अरे दिसली बाई की घेतली आयडीन केलं फॉलो, घेतली आयडीन केलं फॉलो. अरे हट, महाराज आहे का तू? हा. अरे आपण कोणत्या खानदानीतला माणूस आहे? साधा बाईचा वास सुद्धा आपल्याला जमत नाही. मग मला अरे ते आयडी बीडीचं काही सांगू नको, माझ्या बात सांगू नको. मॅडम ते काम करता का? तुमची आयडी द्या बरं टाकून. पाहुणा, तुम्ही तर आधीच फॉलो आहे. आधीच फॉलो आहे. ओके फॉलो मी. इकडं होतो ना मग. काय भेवाडतो काय? बरं मी काय म्हणतो बाई, आता मी काय म्हणतो ते सगळं बाकीचं जाऊ द्या. हा. आता दरबाराचं कामकाज सुरू करा. काम का सुरू? अरे बाकीचं काय जाऊ द्या. हा? 2 महिने झालं पगार आणि ते 150 रुपये ते आताच्या आता पाहिजे महाराज मला. हे सगळं जाऊ द्या. माझा पेमेंट मला पाहिजे. अरे पेमेंट करतो सगळ्याचे, टेन्शन घेऊ नका. मी काय म्हणतो बाई, आता नांदेड ते बिलोली जो रस्ता होणार आहे 8 पदरी. 8 पदरी. 8 पदरी आणि त्याच्या एका पदरामध्ये मग 350 गुंठे शेती जाणार आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये जी गुंठे म्हणजे 350 गुंठे 3,500 गुंठे घ्यायला सांगितले होते त्यांना. 3,500 गुंठे. आलं पेमेंट ढक्कन, आलं पेमेंट ढक्कन. बरं जाऊ द्या. भेटलं तुमचं पेमेंट. हा. तर मी काय म्हणतो, अरे बनवायला त्याला, अरे ते परदाने कुठे रे, बनवायला त्याला. हा महाराज तुम्हाला काय वाटतं? ती पोरगी तुम्हाला पटल? मी काय म्हणतो, हा ऐक ना, प्रपोज डे काय उद्या. हा? हा? ही जमल का आपला नेहमी तिकडे महाराज तुमचं तर नाही सांगताय ना, पण माझा जमतो. दरबाराचे काही नीती नियम आहेत का नाही तुला? हा. अरे काही लाज लज्जा शरम हया हया फाटलेलं पाय तर बाहेर पडले त्यांना आणि इकडे. हा. तू तिकडा आहे का? तू इकडे ये का? अरे ती दरबारातली राजनगरी काय ती राजनगरी का? हा. तिला खुशाल खांद्या आड घेऊन हिंडायला लागला ती. असा ते बी असं पण करायला लागला. महाराज अजिबात तिच्याबद्दल काय बोलायचं नाही. ते टोपी काढून टोपीत घालीन तुम्हाला. काय आपली गर्लफ्रेंड आहे ती. गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड. सगळा सध्याला जरा चला दरबाराची कारवाई सुरू करा पटकन. बरं बरं महाराज मला काय म्हणायचं, कुकारात येणं मला आलं नाही का?
पुकारा देण्यावाला गैरहजर आहे त्याला उशीर झाला तर त्याला तिकडे थांबून आपण हा येऊच नको म्हणलं तुम्ही काय म्हणतो महाराज आता पुकाराच्या आधी पहिल्यांदा थोडासा हिशेब. नाही 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 हिसाब आपण नंतर करू अच्छा, पहिले कारवाई. आपण करायची. हा. मी काय म्हणतो माहिती का चालतंय. लक्षात घ्या आज पुकाऱ्यावाला आला नाही तुम्ही पुकारा देताल का महाराज कानाखाली देऊ का तुमच्या मी? अरे महाराज एक मिनिट मला एक सांगा आणि पडदा नाही का कोण आहे? अहो प्रधानजी तुम्ही ऐकत जा लक्षात घेत जा काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागत असतात नाही, हे बघा प्रधान पदाचा राजीनामा देतो मी. आजचा दिवस रिक्वेस्ट फॉर यू नाही तुमचा पदच नको मला काय एकतर पेमेंट देईना एकतर पुकारा पण द्या. किती काम करा माणसाने आजच्या दिवस आता आजच्या दिवस फक्त सेवक नसल्यामुळे हा या बाप बदक. काय झालं अदब का बाप अहो, ठीक आहे ना महाराज मी काय रोज रोज देतो का बरं मी काय महाराज? म्हणतो ऐक, हा, तू पुकारा दे मी बाहेर जातो आणि वापस येतो म्हणजे कसं रितसर. रीतसर रोजच्या सारखं बरोबर, चल. आलोच मी अच्छा, चल. हा. जा महाराज तुम्ही बाहेर जा मी पुकार देतो. बाधप बा मुलाहिजा होशियार राजाधिराज. अरे यार झाला ना पुकार झाला नाही. अरे कसं येतो महाराज तुम्ही? कोणाच्या घरचे? बाधप बा मुलाहिजा होशियार. ओ महाराज अरे हा बाधप बा मुलाहिजा राजाधिराज आठवड नगरीचे महाराज येत आहेत हो. हो, चला ना महाराज. महाराज, हो. अरे मग दोनदा आलो तर दोनदा तिकडे ढकललं मला महाराज, पुकारा पूर्ण होऊ दे का? असं असतं का? मी काय म्हणतो हा, पटकन काय करा दरबाराची सुनवाई करा पटकन गहू जळालंय हे असं काहीतरी ते सांगा. महाराज तुम्हाला सांगतो अहो घात झाला महाराज घात झाला. झाला चला जे मध्ये टाकलं राखेल आणि लावलं त्याला जाळ. घात नाही महाराज घात नाही घात. अच्छा घा घात झाला. हा हा बोला घडीचीच भानाई घरकुलाचं घर झाला घात. पुढे बोला महाराज आपल्या नगरीमध्ये एका शेतकऱ्याचा गहू जळून खाक झाला महाराज. बापरे प्रधानजी तुम्हाला असं काही कळते का नाही आताच्या आता जा आणि त्या शेतकऱ्याची चौकशी करून या अहो महाराज चौकशी ऑलरेडी केलेली आहे. हा काय झालं शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे सकाळी कोणीतरी शेळी चालणारा माणूस त्यानं अशी बिडी ओढली आणि डायरेक्ट गव्हात टाकून दिली आणि त्यानं गहू जळून खाक झाला महाराज. म्हणजे काय बिड्या बिड्या शेळ्या गहू गहू जाळ. ए परदाऱ्या चिल्लावून घ्या. तू पाठ कुठे गेला होता शेळ्या चालवायला. शेळ्या चारायला आहे का नाही बरोबर आहे. तर तुला मी काय सांगतो तू आज जे गहू जाळलेला आहे तो तू आज जाळलेला हो आहे महाराज लक्षात घे हो महाराज असे आरोप घालू नका. बरं हे कपडे घ्या आणि पडदा नाही 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 काय काय तू आज तो गहू जाळलेला आहे तर मग हे म्हणणं आहे वैयक्तिक की तुझ्या ज्या शेळ्या आहेत ना, त्या शेळ्या सगळ्या इक आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान मला एक सांगा मीच गहू झाले म्हणून काय प्रूफ आहे तुमच्याकडे? सकाळी तुला व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवला मी पाठीमाग गहू दिसत होता बघा महाराज आता आपल्या दोघातली गोष्ट आहे. एक तर तुम्ही पेमेंट देणार आणि अजून दंड द्या म्हणताय. मी प्रधान पदाचा राजीनामा देतो कपडे काढतो. नाही 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 देऊ नको मी काहीतरी पाहतो जुगाड करतो बरं मी काय म्हणतो ऐका थोडासा महसूल वाढवा टॅक्स वाढवा तो जमा करा आणि त्या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई करून द्या. अच्छा अच्छा समजलं? हे बरोबर आहे महाराज. हा हा तर पगारीचं काय म्हणतो? महाराज अहो महसूल वाढवा म्हणता तुम्ही तिजोरीत पैसे आहेत किती माहिती आहे का तुम्हाला? प्रधानजी आपल्या तिजोरीचा हिशोब जरा आम्हाला कळवा. काय हिशोब करा माझं कळवा. अरे, ही अंबानीचं खातं आहे का ते? हा, काय हिशोब महाराज? अहो इनबिन सकाळी तुमच्या अकाउंट मध्ये होते 108 रुपये. 108 त्याच्यात तुमच्या राजकुमाराला सकाळी तोस आणि चहाला गेले 7 रुपये. गव्हाचं पीठ नव्हतं महाराज. गहू आणून पीठ दळून आणायचं त्याच्यात गेले 30 रुपये. आणि तुम्हाला सांगतो महाराज अहो संडास लागली तुमच्या दुसऱ्या राजकुमाराला त्याला मेडिसिन मध्ये गेले 30 रुपये. अरे 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 आता तुमची राजकुमारी तिला शाळेतून काढून टाकलं महाराज. का प्रायव्हेट मधून काढून का टाकलं बरे? कारण तिची फीस भरली नाही महाराज. आणि ती म्हणते जिल्हा परिषदला मी तेव्हाच जाईल जेव्हा माझ्या पायामध्ये सांगेल. पण मी काय म्हणतो जिल्हा परिषदला जाण्यास काय करत आहे आपल्या इथे राजगुरू येत होते ते गेले प्रयागराजला. कशाला? कुंभमेळा हा? कुंभमेळा
असे महाराज अशा प्रकारे तुमच्या अकाउंटला आहेत 2.5 रुपये. आणि महत्वाचा विषय आपल्या महाराणी जे आहेत त्यांचं 420 रिचार्ज मारायचं होतं. हा अजून थोडा आहे 420 चा पण प्लॅन असतो. इथंच चालू आहे अजून थोडं. आताच्या आता एक काय नाही नाही थोडा आहे अजून. मी सांगतो त्या सूचनेची अंमलबजावणी त्याच्या गाडीमध्ये आणून सोडतो म्हणलं तर तुझं नाही टॅक्स वाढवा महसूल वाढवा सोडतो म्हणलं पटापट चालू आहे थोडा आहे आता. जमा करा पैसे आणि राणी साहेबाचा अकाउंट रिचार्ज करा पटकन. म्हणजे या गोष्टीवरचं निराकरण झालं. झालं ओके. कुठला प्रश्न नेक्स्ट. महाराज आपला जो दुसरा मुद्दा आहे आपल्या रयतेतील एका स्त्रीचं म्हणणं असं आहे की आपल्याच राज दरबारात म्हणजे आपल्या प्रशासनात काम करणाऱ्यांना तिची छेडछाड केली. आपल्या प्रशासनातील आपल्या असं म्हणता हा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे का बरे? नाही मग 15 दिवसाच्या पूर्वीची गोष्ट आहे का? बिलकुलच नाही महाराज. मग 8 दिवसाच्या आधीची गोष्ट आहे का? नाही मग सुटलो मी. हा म्हणजे मला असं म्हणायचं होतं की गोष्ट कधीची आहे? गोष्ट महाराज कालची आहे महाराज. कालची. हा. बरे फरमान करा आत्ताच्या आत्ता. आपल्या दरबारात तुम्ही छेडून भयाला नको बरे. हली बाई 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 तुम्ही असं करू नका. युद्धाचा पायदा घेऊ नका. सांगतो ते अहिंसेचं मंदिर आहे बाई. आपण चर्चा करून हे सगळं न्याय नाही बाई. आई प्रधानजी आम्हाला भीती वाटायला लागली. मला एक सांगा तुम्ही आमच्या प्रशासन वर्गातील माणसाला तुम्ही का मारताय? काय झालं? काय प्रॉब्लेम काय? या तुमच्या माणसानी मला काल शेतात जाताना शिट्टी वाजवली. शिट्टी वाजवली? अरे याच्याकडे शिट्टी आली तरी कशी मला? महाराज तो जो पार्ट टाइम मध्ये गुटखाचा जॉब करतो ना जागते हो त्याची शिट्टी वाजवली. पाटे हा हा शिट्टी वाजवली यार. म्हणजे शिट्टी वाजवून छेडछाड करत होता. हो छेडछाड करत होता. अय शिपुरल्या काळ्या तोंडाच्या उंच नाकाच्या हेबऱ्या पोटाच्या तुझ्या डोळ्यात घातला भाला इकडे प्रधानजी न्याय निवाडा होईपर्यंत तसा पवित्र घेऊ नका. हा न्याय निवाडा करावा याचा आहे. बरं अय शिपाई तुला आत्ताच्या आता पदावर आम्ही काढून टाकत आहोत तर तू आता फक्त आरोपी म्हणून आमच्या समोर. तर या गोष्टीवर तू काय सांगणार आहे सांग बरं चल. महाराज मी या बाईला बघून शिट्टी वाजवलीच नाही. अरे हिला शिट्टी वाजवायला काय माधुरी दीक्षित आहे का? हो बाई आमचं तर- माधुरी दीक्षित तू काल मला शिट्टी वाजवत नव्हता बघून? नाही वाजवली. खोटं बोलतोय. बघा, म्हणजे शिट्टी वाजवलं म्हणजे छेडछाड तर नाही. अशी राहते का चढचढ? शिडा माझ्या बघू शिट्टी वाजवतो का मग? हा प्रधानजी शांततेत घ्या. हा बाई बोला. महाराज याच्या पहिले तुम्हाला धरून आणलं पाहिजे. बाई अशा का बोलताय? तुमच्या दरबारातली लोक व्यवस्थित नाही. तुमच्या शासनातली लोक जर अन्याय अत्याचार करू लागली तर कसं व्हायचं महाराज? रक्षकच भक्षक झाले. बरोबर आहे महाराज. आपल्या महाराष्ट्राची आपल्या भारताची स्थिती हीच आहे ना महाराज. कधी न्याय मिळणार? पण एवढं लक्षात ठेवा महाराज मी 21व्या शतकातील स्त्री आहे. ती स्त्री म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. असं कोणतंही क्षेत्र नाही त्या क्षेत्रात स्त्री नाही. सांगा बरं तुम्हाला काय वाटलं? स्त्री फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतीच मर्यादित आहेत का? तर नाही महाराज. स्त्री जर वेळ पडला तर काळीचं रूप धरून अन्याय करणाऱ्याचा वध करू शकते. आणि आता ह्या करणार नाही महाराज. महाराज बरोबर आहे महाराज. अत्यंत लज्जास्पद घटना घडलेली आहे महाराज. आणि ही जी स्त्री आहे आता ही सहन करणारी स्त्री आहे. बरोबर आहे महाराज. या शिपायाला कठोर शासन झालं पाहिजे. प्रधानजी हा आता हा गुन्हा सिद्ध झालेला आहे. बरोबर आहे. आम्ही सांगतो त्या गोष्टीचा अंमल झाला पाहिजे. बरोबर आहे. आपल्या तबेल्यातला मदमस्त हत्ती त्याला 5 लिटर मोहाची दारू पाजा आणि या माणसाला त्याच्या पायदळी झाला नाहीच गेला तर रोगाच्या खाली. पण या माणसाला मारून टाका. दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची म्हणजे याला जी शिक्षा देत असाल त्याचं लाईव्ह प्रेक्षेपण तुम्ही सगळ्या टीव्ही माध्यमांना दाखवा. याचं काय कारण महाराज? जेणेकरून असं की तुमच्यासारखा एखादा टीव्ही बघणारा पुरुष हे कृत्य पाहून घाबरून जाईल.
नाही का बरे? म्हणजे यानंतर गुन्हा घडणार नाही महाराज. महाराज तुमच्या या आदेशाचं पालन आताच करतो. तुम्हाला हसतो का रे? आम्हाला झाला पाहिजे. इकडीच्या चला या. दरबार संपलेला आहे. धन्यवाद. बाकीची पब्लिक आता आता दिलं नाही काय